पोल ख्रिस्ती बनस. शौल हाऊ जवान माणूस स्तेफनले दगडमार करणारासना कपडा समायत होता. तो येशू वर विश्वास नाही ठेवत होता, म्हणून तो विश्वासी लोकसना छळ करत होता. यरुशलेममा तो घर घर जायसन विश्वास ठेवणारा बाया आणि माणसं दोन्हीसले बंदीगृहमा टाकत होता. महापुजारीने शौले दमिश्क शहरना ख्रिस्ती लोकसले धरीसन यरुशलेममा लयासाठी परवानगी दिली होती. जवळ शौल दमिश्क शहरना रस्त्यावर प्रवास करत होता, अचानक त्यांना आजूबाजूले आकाशमधून प्रकाश चमकना आणि तोर जमीनवर पडी गया. शौलले कोणीतरी हाक मारी राहिना असं ऐक. शौल शौल, तू मना छळ का करस? शौलने विचार, प्रभू तू कोण शे? येशूने सांग, मी येशू शे जेना तू छळ करी राहिना. जवळ शौल उठना तेव्हा त्याला काही दिक्कत नाही होतं. तेव्हा त्यांना मित्रसले त्याले दमिश्कले ली जाणं पडणं. शौलने 3 दिन लगून काहीच नाही खादं आणि पिदं. दमिश्कमा हनन्या नावना एक शिष्य होता. परमेश्वरने त्याला सांग, जठे शौल रस त्या घर माझा आणि तेनावर आपला हात ठेवू म्हणजे त्याले परत दृष्टी भेटी. पण हनन्याने सांग, प्रभूजी मने ऐकल शे की हो माणूस कसा प्रकारे ख्रिस्ती लोकसना छळ करेल शे, कारण की यहुदी लोकसना समोर व दुसऱ्या राष्ट्रसना समोर मन नाव लिसन जवासाठी मने त्याले निवाळेल शे. मन नावनासाठी तो गैरदुःख सोसणार शे. तो हनन्याने शौलकडे जायसन तेनावर आपला हात ठेवा आणि सांगा, जो येशू तुले रस्तामा प्रकट होईल होता तेनी मले तुना जोडे धाडेल शे येण्यासाठी की तुनी दृष्टी परत तुले भेटो व तू पवित्र आत्माकन परिपूर्ण होवो. लगेच शौलले परत देखाले लागणं आणि हनन्याने त्याले बाप्तिस्मा दिदा. मग शौलने जेवण कर व त्याले शक्ती भेटणी. लगेच शौल दमिश्कमा राहणारा यहुदीसले प्रचार करू लागना आणि सांग, येशू हाऊच परमेश्वरना पोर्याशे. यहुदीसले हाय देखीसन आचार वाटणं की ख्रिस्ती लोकसना छळ करणारा आता येशूवर विश्वास करस व त्यांना प्रचार करी राहिना. शौलने तर्कशुद्ध संभाषण करीसन यहुदीसले येशू हाऊ मसीहा शे असं सिद्ध कर. गैरा दिनस नंतर यहुदीसने शौलले मारासाठी कट रचा. शौलले मारासाठी तेसनी त्यांना वर नजर ठेवी व शहरना वेशी जोडे काही लोक नेम. पण शौलले हाऊ कट समजी गया व त्यांना मित्रसनी त्यांनी सुटका करायला त्यांनी मदत करी. एक रातले तेसनी वेशीना भीत वरून एक टोमामा बसाडीसन तेले खाली सोड. शौल दमिश्क मधून सुटानंतर येशूना बारामा प्रचार कराले लागना. शौल यरुशलेमले शिष्यसले भेटासाठी गया, पण तेसले त्यांनी भीती वाटणी. तव बर्नबा नावना एक विश्वास करणारानी शौलले प्रेषितस कडे लिग्या आणि सांग की कशा प्रकारे शौलने दमिश्कमा येशूना मोठी हिम्मतकन प्रचार कर. त्यानंतर शिष्यसने तिने स्वीकार करा. यरुशलेम मधल्या छळमुळे काही विश्वास करणारा दूर अंतकिया शहरमा चालना ग्यात व तटतेसने येशूना बारामा प्रचार करा. अंतुखिया शहरना लोकसमा जास्त यहुदी लोक नाही होतात, पण पहिलेच तेसनामधून गैर लोक विश्वासणारा बने गेत. बर्नबा आणि शौल तटला नवीन विश्वास करणार असले येशूना बारामा जास्त शिक्षा देवासाठी व मंडळीले उत्तेजित करासाठी अंतुकिया शहरले गेत. अंतुकिया मधला येशूवर विश्वास करणारा लोकसले पहिलं नाव ख्रिस्ती मनावाऊन. एक दिन जवांतुकियाना ख्रिस्ती उपास प्रार्थना करत होता. पवित्र आत्मा तेच नावारून आणि सांग, बर्नबा व शौल येसले ज्या कामसाठी मनी बलायल शे तेनासाठी तेसले अल्लाह करीसन ठेवा. तो अंतकियानी मंडळीनी शौल आणि बर्नबासाठी प्रार्थना करी व तेच नावर हात ठेवा आणि नंतर तेसले अलग अलग जागावर येशूनी सुवार्ता सांगाले तेसले धाड. बर्नबा आणि शौल नि गैरा अलग अलग लोक गटसले सुवार्ता सांगे व गैर लोकसनी येशूवर विश्वास ठेव.